जे नातं लोकांपासून लपवायची गरज भासते तिथेच कळतो त्याचा खरेपणा। तुम्हाला नातं लपवायचं होतं ना? तुमची इज्जत, तुमची व्रत म्हणून मुलीला आणि जावयाला ओळख नाही दाखवली तुम्ही। नाही पण जगात सगळीकडे ओळख असल्याचा फुकाचा स्वाभिमान घेऊन फिरताय तुम्ही। तुम्ही ओळख दाखवा अगर नका दाखवू, पण या दोघांच्या नात्याला कुणाच्याही पावतीची गरज नाही। आज तुमचा या जयवर विश्वास नाही, कारण काय तो तुमच्या बरोबरीचा नाही म्हणून। पण एक दिवस हा जय एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो की नाही ते बघा। आणि त्यावेळेला त्याच्या सोबत तेव्हाही ही अदिती असेल हे बघा। दोघं कायम एकत्र असतील, कारण काय जीव लावलाय दोघांनी एकमेकांवर। नाही तुम्ही जरी नातं लपवलं तरी हे नातं लपवायची त्यांना कधीही गरज भासणार नाही। हा माझा विश्वास आहे। कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे, दिव्याखाली अंधार। केतकर, तुम्ही नको त्या माणसावर विश्वास ठेवताय। नाही, याची प्रचिती येईलच तुम्हाला लवकरच, पण त्यावेळी मात्र स्वतःला दोष देत बसू नका। आणि आदिती, मी तुझ्या काळजीपोटी आलो होतो इथे, पण तुला मात्र इतरांची जास्ती काळजी आहे असं दिसतंय। त्याला मी काहीच करू शकत नाही। सर, मला तुमच्याशी बोलायचं। माझ्या नागदुऱ्या काढण्याची काहीही गरज नाहीये। आय विल नॉट गेट कन्व्हिन्स्ड। आणि काय रे, माझ्या मुलीला फसवलंस तू, मला फसवलंस, आणि आता यांनाही फसवतोय। ज्या माणसाने तुला आधार दिला, तुझ्या पडत्या काळामध्ये मदत केली, त्यांनाही फसवलंस तू। अजून किती लोकांच्या शिव्या शाप खाणार आहेस? सर, लवकरच स्वतःचा प्रोजेक्ट सुरू करतो, त्यासाठी पडेल ती मेहनत करायला तयार आहे। अच्छा, काय वडापावची गाडी टाकणार का पावभाजीची? आणि ते काका फायनान्स करणार आहेत का या प्रोजेक्टला? गुड गुड। नाही, लवकर फायनान्स ताब्यात घे, कारण जेव्हा तुझं सत्य त्यांना कळेल तेव्हा
कदाचित तुझं तोंडही पाहणार नाही. नाही सर, तशी वेळच येऊ देणार नाही. मी हा देव टूर्सचा जॉब सोडतोय. खरं तर तुम्हाला सांगणार नव्हतो. आज तुम्ही भाग पाडलं म्हणून बोलतोय. अदिती, काय ग, राग आला का काकांचा? बाबांना असं बोललो म्हणून? नाही काका, पण पप्पांना जयबद्दल असं का वाटतं? पप्पांना काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. कारण काय, संसार तुम्हा दोघांचा आहे. तुझे पप्पा काय म्हणाले ते मनावर घेऊ नकोस. जय कसं आहे ते तुला माहिती आहे ना, मला माहिती आहे. मला तर खात्री आहे माझ्या मुलीची चॉईस एकदम परफेक्ट. पण काका, जय त्याची काळजी करू नको, मी समजून त्याला. हा, काय तर त्यालाही सवय झाली असावी त्यांची अशा बोलण्याची. काही बोलत होते. बरं ते काय म्हणाले ग, तुझ्या खाली अंधार प्रचिती वगैरे असं काय? काय अर्थ आहे तो कोणास ठाऊक. आणि विश्वासाला तडा जाऊ नये. कसं जाईल तडा जर विश्वास सार्थ आहे. हा, माझं नंदिनीशी बोलणं झालं तिरुपती टूरच्या संदर्भात, आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला तिला मेल करायला सांगते. हो हो हो, माझी खात्री आहे तुम्ही ही तिरुपतीची टूर नक्की एन्जॉय करणार. ओके ओके, थँक्यू, बाय. हां बोल. दाभोळकरांच्या प्रोजेक्टच्या संदर्भातले काही पेपर्स आहेत, जरा सही हवे होते. ओके. काय रजनी, कसा आहे अनुभव तुझा दाभोळकरांबरोबर काम करण्याचा? म्हणजे खरं सांगू का, जितकं वाईट ऐकलं होतं ना त्यांच्याबद्दल, सॉरी वाईट म्हणजे नेगेटिव्ह, तितके वाईट नाही वाटले मला ते. म्हणजे शिस्त आहे कडक एकदम, दरारा पण आहे. आम्ही मागच्या पिढीतली माणसं अशीच असतो ना. तुमच्या आजच्या जनरेशनला ते जरा खटकतं. नाही नाही नाही, खटकत वगैरे नाही. पण सरप्राइझिंगली ते माझ्याशी खूप चांगले वागतात. म्हणजे अगदी पहिल्या 1-2 मीटिंग्समध्येच, मीटिंग नंतर मला आणि जयला डिनर ऑफर केला त्यांनी. हां, हे कन्सिडर करून की आता खूप उशीर झाला आहे वगैरे वगैरे. सो ते माझ्यासाठी अगदीच अनएक्सपेक्टेड होतं. आणि जयचं आहे ना हे प्रोजेक्ट खरं तर, सो जनरली तोच करतो प्रेझेंटेशन्स. तर एकदा म्हणाले की तुम्ही करा रजनी प्रेझेंटेशन, तुमची इनपुट्स बघू दे मला जरा. इतक्या कमी वेळात त्यांनी एवढा विश्वास टाकलाय, मला खूप बरं वाटतं, समाधान वाटतं खूप. गुड. आणि आता तर प्रोजेक्टबद्दल, आमच्या मीटिंगबद्दल सगळं माझ्याशीच कोऑर्डिनेट करतात ते. मागच्या वेळेला मी आजारी होते ना एकदा, तर मीटिंग पोस्टपोन केली त्यांनी लगेच. आता इतका मोठा क्लायंट आपल्यासाठी ऍडजस्ट करतो, तर आपणही वेळ द्यायला हवा ना त्याला योग्य तो. हो ना, नक्कीच. बरं झालं जय सोबत तू सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी झालीस. ते जयला खूप मदत होत असेल तुझी. हो, आम्ही दोघंही खूप मदत करतो एकमेकांना. इनफॅक्ट दाभोळकरांनी कौतुक केलं आमच्या टीमवर्कचं. मग काम कुठवर आलंय, म्हणजे आता
पुढची मीटिंग कधी आहे? का ग, काय झालं? मी जे बोलतेय ते कदाचित पटणार नाही तुम्हाला, कदाचित चुकीचं वाटेल, पण दाभोळकरांसारखा इतका सिनियर, इतका महत्वाचा क्लायंट जर आपल्याला त्याचा वेळ देत असेल तर त्याच्या वेळेची किंमत आपण ठेवायला हवी ना आईसाहेब. म्हणजे मीटिंग खरं तर आज असणार होती, पण म्हणजे आम्ही प्रेझेंटेशन रेडी केलं होतं, ते करेक्टही होतं. सो आजची मीटिंग झाली असती तर गोष्टी अजून पुढे गेल्या असत्या. दाभोळकरांची टूर आता जवळ आली आहे ना बरीच. मग ऍक्च्युली जय अवेलेबल नव्हता मीटिंगसाठी. त्याची कुठली दुसरी मीटिंग होती का? नाही, त्याला अदितीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. त्यांनी कळवलं दाभोळकरांना तसं, पण एखादी दुसरी मीटिंग असती तर ते ठीक होतं, पण हे कारण देणं मीटिंग कॅन्सल करण्यासाठी मला नाही बरोबर वाटलं आईसाहेब. आणि जय कसा आहे माहितीये तुम्हाला, खूपच साधा आहे तो. पटकन कोणालाही मदत करायला तयार, काही विचार करत नाही. मग चांगली गोष्ट आहे म्हणजे. आणि अदितीला पण माहित होतं की ही मीटिंग, हा क्लायंट किती महत्वाचा आहे. ती म्हणाली जयला मी जाते एकटी, काही प्रॉब्लेम नाही म्हणून. तिने अजून थोडा फोर्स केला असता तर कदाचित मीटिंग होऊ शकली असती आमची. म्हणजे हा क्लायंट, हे प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे ना कंपनीसाठी. कामाच्या मध्ये अशा इमोशन्स आणल्या तर मग प्रोफेशनल रिलेशन्स बिघडतात ना आपली. सॉरी, मला जे वाटलं ते बोलतीये मी. नाही, सॉरी कशाला. तुझं बोलणं आवडलं मला. माणसानं नेहमी असं स्पष्ट आपल्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने बोलावं. त्याच्यासाठी खूप धाडस लागतं. ते आहे तुझ्याकडे, चांगली गोष्ट आहे. आणि तुझं हेही म्हणणं बरोबर आहे की कामामध्ये इमोशन्स आणता कामा नयेत, मग बिझनेस रिलेशन्स बिघडतात. खरं आहे ते. पण माणसाकडे जर अजिबातच इमोशन्स नसतील तर मग तो कुठलंच रिलेशन सांभाळू शकत नाही ना. आणि ह्या इमोशन्समुळेच आपल्या कंपनीमध्ये सगळेजण एकमेकांशी जोडले गेलेले आहोत. आज जय अदितीला मदत करतोय, उद्या तुझा काही प्रॉब्लेम झाला तरी तो तुझ्यासाठी धावून येईल ना. तोच कशाला, अमित, अरविंद, नंदिनी, कुणी तुझ्यासाठी धावून येईल. आपण अशा लोकांच्या बरोबर काम करतोय याचं खरं तर खूप समाधान वाटलं पाहिजे तुला. आणि अदितीने एकदा सांगून जयने तिचं ऐकलं नाही, तो तिच्याबरोबर जाणारच होता. मग अदितीने कितीही फोर्स केलं असतं तरी सुद्धा जयने ऐकलं नसतंच. कारण खूप छान मित्रमैत्रिणी आहेत ना ते एकमेकांचे. आणि मला वाटतं जयने तुला हे सांगितलंच असेल की तो अदितीला डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणार आहे ते. हो म्हणजे मग ही मीटिंग ही काय अचानक ठरवली गेली का? हो, काय झालं? म्हणजे तर चूक ना जयची आहे ना अदितीची, आणि तुझी नाही. पण तू जर म्हणतेस की दाभोळकर तुझं सगळं ऐकतात, मीटिंगचं तुला विचारतात, मग तूच त्यांना कळवायचंस ना दाभोळकरांना की ही मीटिंग होऊ शकत नाही म्हणून. म्हणजे तू हे केलं नाहीस याबद्दल काही तक्रार नाहीये माझी, पण जमेल तसं, जमेल तेवढं आपल्या कलिगसाठी करावं ना. ते स्किल आहे तुझ्याकडे. ते स्किल योग्य प्रकारे चॅनलाइज कर रजनी. बघ, म्हणजे त्याचा तुला स्वतःलाही फायदा होईल, तुझ्या कलिग्स नाही होईल, आणि अर्थातच आपल्या कंपनीलाही होईल.
कळतंय तुला मी काय म्हणते ते? हो. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजा घेत बसा एकमेकांच्या. घेतो. काम सोडा आणि काळजा घ्या. चांगलंय. आणि स्पेशली अदिती मॅडम, त्या घेतायत सिंपथी. काय जादू केली आहे या अदितीने देव जाणे. तुम्ही इथं आहात होय? हो. मी काम सोडून नाही काही करत आहे. मी माझं काम पूर्ण करून इथे आली. टंगळ मंगळ करत नाहीये किंवा काम सोडून कुठे जातही नाहीये. कोण काम सोडून जातं? नवरे प्लीज, कोण काम सोडून जातं कोण जात नाही मला माहित नाही. मी ते सांगतही नाहीये. मी माझ्याबद्दल सांगते. रजनी मॅडम, जय सर कुठे बाहेर गेलेत का? नवरे सर, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑफिसमध्ये कुणीही दिलं असतं. त्यासाठी एवढं अगदी मला शोधत इथे येऊन हा प्रश्न विचारायची काहीच गरज नव्हती. मी काय पीए नाहीये तुमच्या जय सरांची. पण तुम्ही दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करता ना, म्हणून म्हटलं विचारूया. नाही, चुकलंच हा माझं, सॉरी. म्हणजे ऍक्च्युली आदिती मॅडम जर इथं असत्या तर हा प्रश्न मी त्यांनाच विचारला असता, पण त्याही नाहीयेत. का? अदिती मॅडम का? रजनी मॅडम, तुम्ही आणि जय दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत असलात तरी सुद्धा आदिती मॅडम ह्या जय सरांच्या टीम लीडर होत्या. म्हणजे तुमच्यापेक्षाही जास्त माहिती त्यांच्याजवळ असणार. आणि हल्ली तर काय, जय सरांचं आदिती मॅडम सोबत जाणं येणं खूप वाढलंय. आणि ऍक्सिडेंट नंतर तर जय सर खूपच काळजी घेतात आदिती मॅडमची. नवरे, कुणालाही कुणाचीही कितीही काळजी घेऊ द्या, हा तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. कारण आपल्या ऑफिसमध्ये ना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. काळजी घेणं, इमोशन्स खूप महत्वाचे आहेत आपल्या ऑफिसमध्ये, अगदी कामापेक्षाही जास्त महत्वाच्या. आणि नवरे प्लीज, तुम्हाला जर काही काम नसेल ना तर उगाच इतरांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत बसू नका तुम्ही. रजनी मॅडम, आवाज कमी करा. काय जय सरांवरचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. ओके? काय रे, अजून सासऱ्याचाच विचार डोक्यात चालू आहे वाटतं? नाही नाही, असले तर काढून टाक. 2 कान दिलेत ना देवानी, एका कानानं ऐकायचं, दुसऱ्याने सोडून द्यायचं. काय हो? अहो, पण या सगळ्या गोंधळात डॉक्टर काय म्हणाले ते सांगितलंच नाही. हो, ते राहून गेलं. रिपोर्ट दिलेत आणि बजावून सांगितलंय डॉक्टरांनी मला. काय म्हणाले डॉक्टर? अदिती एकदम बरी आहे. काय घाबरवून सोडलं तो तुम्ही? अदिती नाही, आता शिक्कामोर्तब केले डॉक्टरनी, तेव्हा एकदम बिनधास्त. म्हणजे मी कामावर पण जाऊ शकते? नाही, नको. जय, पप्पा काही म्हणाले तरी मला माहितीये ना खरं काय ते. मी गेले होते कामावर. आदिती, पप्पा म्हणाले म्हणून नाही.
पण अजून एखाद दिवस जर आराम केलंस तर काही हरकत नाही. जय मला नाही करमणार घरी. हा ठीक आहे, जा तू. काका सवय असते माणसाची. काय जी नेहमी दगदग करते ना, तिने कधी आराम केला तर आजारी पण नाही शक्यता असते. जा तू बिंदास. थँक्यू काका. बघ बघ कशी खुश झालीये ती. अरे माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे, ती सांगायची राहिली. कुठली? काका मी एका बिझनेसची आयडिया सबमिट केली होती हा आणि ती एका बिझनेसमनला आवडली. लवकरच गोष्टी वर्कआउट होतील आणि भेटही होईल आता काही दिवसात. वा 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 वा, आता कसं खुश केलंय ना. अरे बघ ही संधी आहे, आता फायदा घे याचा. हो वा वा, म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे. मी काहीतरी जेवणात गोड करते. हो करा करा. हो म्हणजे आता तोंड कडू झालंय भांडल्यामुळे, त्यालाही चव होईल जरा.